नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे गणेश उत्सवाचा नवीन पर्वात आपण सुरुवात करत आहोत. 2026 गणेश उत्सव आणि याची आपण सुरुवात गणेश संकुल आणि परेल वर्कशॉप इथून सुरुवात करत आहोत. जे काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी देतो आहे आणि कुठल्या मंडळाच्या ट्रॉल्या वगैरे आल्या आहेत ते सगळं आपण आता कव्हर करणार आहोत आणि इथून आपण थेट जाणार आहोत लालबाग चिंचपोकली. चला आता आपण सुरू करूयात गणेश संकुलमधून. चला. तर सर्वप्रथम आपण आता आलो आहे गणसंकुल इथे आणि आता बघूया तिथे कुठले कुठले नवीन चित्रशाला आहेत. बघा इथे आता तुम्हाला दाखवतो मी. इथे श्री गणेश चित्रशाला आहे. इथे पण सुंदर बाप्पा आहे. हे बघा साईडला आधी. आणि इथे आहे अमर आर्ट्स. आणि सध्या इथे आता मंडपचं काम चालू आहे. आपण आता पाहू शकतो अजून सगळं काही रेडी झालं नाही आहे. श्रेय आर्ट्स इथे आहे. वेले ब्रदर्स, कलासागर आर्ट्स आहे. निखिल सरांचं सगळं सेटअप चालू आहे आता. चला आता आपण आता पुढे जाऊया. म्हणजे वेले ब्रदर्स खूप छान अशा मूर्त्या आहेत वेले ब्रदर्सकडे. पाहतोय साई गणेश चित्रशाला आहे. इथे एक नवीन कार्यशाला आलेली आहे. सीता लक्ष्मी गणेश ही नवीनच आहे ना आधी. सीता लक्ष्मी गणेश ही नवीन कार्यशाला आलेली आहे. आणि इकडे आता आपण पाहतोय शिवाई आर्ट्स. बघा ही एक बाप्पा आता रेडी होत आहे. खूप मोठी मूर्ती आहे ही. ही आपण आता मूर्ती पाहतोय ना, ही नाशिकची आहे. नाशिकची मूर्ती आहे. येत्या 19 तारखेला या मूर्तीचं आगमन सोहळा आहे. त्याच्या पुढे शिवाई आर्ट्सच्या पुढे आपण पाहतोय पेशवा आर्ट्स स्टुडिओ आहे. आणि आता नुकतंच असं समजलं की गणेश संकुलमध्ये राजेंद्र सरांचा वर्कशॉप आलेला आहे. पातळ टिश्यूची मूर्ती वगैरे पण इथे आता बनवून घेतलेली आहे. आता सगळं आपण दाखवू नाही शकत बिकॉज सगळे वापरांची आणि होटल वगैरेचं काम झालेलं नाही आहे. चला आपण गणसंकुलच्या बॅकसाईडला आलो आहे आणि इथे कामोठ्याचा विघ्नहर्ता यांची ट्रॉली आलेली आहे. आणि परत धोबी तलावचा महाराज यांचीसुद्धा ट्रॉली आलेली आहे. आपल्या प्रभावल ठेवलेल्या आहेत. म्हणजे ते गेल्या वर्षीच्या पण प्रभावल सगळे असतात. बघा साचे बघा किती बाप्पांच्या हाताचे पायाचे सगळ्यांनी साचे ठेवलेले आहेत तिथे. चला आता आपण पुढे जाऊ. बघा ही एक मोठी प्रभावल आहे. चला आता पुढे जाऊ आपण. अजून बाकी खूप ट्रॉल्या आलेल्या आहेत पुढे. आता बघूयात आपण कुठल्या कुठल्या मंडळाची ट्रॉली आलेली आहे. चला इथे आपण पाहतोय मावसगावचं मोरे याची ट्रॉलीसुद्धा आलेली आहे. आणि ही कोणाची ट्रॉली आहे त्याचं ते काही माहीत नाही, तिथं नाव नाही आहे. चला आता पुढे जाऊया आपण. गणसंकुल हे बॅकसाईड आहे पूर्ण. खूप असं मजा येते अपडेट द्यायला. हे बघा साईड आहे. आणि इथे आपण पाहतोय बापांचे काम चालू आहे. आणि शूट वगैरे इथे काय अलाउड नाही आहे म्हणून आता आपण इथून स्ट्रेट आता परेल वर्कशॉपला जाऊ. शूट वगैरे काही करून देत नाही आहे. चला म्हणजे बापांचं वस्त्र वगैरे नाही आहे म्हणून शूट वगैरे करून देत नाही. चला आता आपण जाऊ परेल वर्कशॉप. बॅक साईडचा भारत माता सर्कल आहे. तिथला गेट आहे. तिथे आपण पाहतो ट्रॉली आलेली आहे तिथे कुठली तरी मंडळाची. चला आता परेल वर्कशॉपला आपण थेट जाऊया इकडून. तर माझ्याकडून एक छोटीशी गोष्ट राहून गेली. आपण अरुंधती सरांचा वर्कशॉप हे नवीन जागेवर ओपन झालेलं आहे. तर मी विसरलो होतो ती सांगायचा. चला आता आपण तिथे आधी जाऊ. चला नंतर परेल वर्कशॉपला जाऊ. माहीत नसेल का अरुंधती सरांचा वर्कशॉप कुठे आहे तर हे आहे ITC हॉटेल. तिथून स्ट्रेट आपण पेट्रोल पंप आहे ना त्याच्या समोर पेट्रोल पंप आहे. त्याच्या साईडची गल्ली आहे पुढे. तिथून आपण जाणार आहोत. चला मी दाखवतो तुम्हाला. ITC हॉटेल आहे त्याच्या बाजूला पेट्रोल पंप आहे. आणि इथे आहे लक्ष्मी ऑप्टिक्स.
त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला. चला आता आपण जाऊया अरुंधती सरांच्या वर्कशॉपमध्ये. खूप मजा येते हे अपडेट्स वगैरे द्यायला. आपण गेल्या वर्षीपासून हे अपडेट्स द्यायचं काम चालू केलं होता आणि माझा मावस भाऊ आदित्य त्यांनी मला हे सजेस्ट केलं की असे अपडेट्स दे आणि गेल्या वर्षीपासून खूप मी एन्जॉय करतो हे अपडेट्स द्यायला. चला आता आपण आलो आहे अरुंधती सरांच्या वर्कशॉपकडे जातो आहे. आता स्ट्रेट आलो आहे आणि इथे मध्य रेल्वेचं काय ऑफिस वगैरे आहे इथे. आणि इकडे बघा बॅनर लागला परेलचा मोरेश्वर. हे आतमध्ये कॉलनीमध्ये इकडे असतो तो. चला की आपल्याला परत डाव्या साईडला जायचं आहे. हे बघा समोर दिसतोय ना तो आहे अरुंधती सरांचा वर्कशॉप. चला हा आहे अरुंधती सरांचा वर्कशॉप. आणि आता आपल्याला अरुंधती सरांच्या वर्कशॉपमध्ये एंट्री बंद केलेली आहे. म्हणजे जो कोणी येतो त्याला सरळ माघारी पाठवतात. ते सांगतात का एंट्री अलाउड नाही आहे काहीतरी. म्हणजे कोणाला माहीत असेल का एंट्री देत नाही आतमध्ये त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आपण चालू आहे परेल वर्कशॉपला. चला नाले परेल वर्कशॉप येते आणि इथे बॅनर लागलेला आहे गोड गणपतीचा टी-शर्टचा. बघून घ्या तुम्ही. चला आता आपण आतमध्ये जाऊयात परेल वर्कशॉपमध्ये. बघा सिद्धेश दादा तिथेच आहेत कलागंध आर्ट्सवाले. चला आता आपण परेल वर्कशॉपला आहे आणि हे पूर्ण आहे ना वर्कशॉप ते पूर्ण सिद्धेश दादांचं आहे कलागंध आर्ट्स. आता आपण पाहतो एक नवीन स्टुडिओ आलेला आहे अग्नी मोहित आर्ट स्टुडिओ जे सिद्धांत मोहिते यांचं आहे. बघा राजीपती आर्ट्स यांचं स्टुडिओ आहे आणि एका मूर्तीचं काम चालू आहे. हे बघा इकडे आपण पाहतोय परेलचा विघ्नहर्ता यांची ट्रॉली आहे आणि मागे मुंबा देवीचा धनराज यांची ट्रॉली आलेली आहे. आणि ती बघा ती प्रभावल आहे ना तो स्केच मी बघितला आहे. ते कोणाचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सांगत नाही आहे. चला तर मालाडचा राजाची ट्रॉली आलेली आहे आणि गेल्या वर्षी चिंतामणीसुद्धा इथेच होता. इथेच बनले होते चिंतामणी. चला आता आपण चाललो आहे आधी कुठे जायचं आता आपण चालेल लालबागच्या दिशेने. चला आपण आलो आहे परेलचा राजा जिथं विराजमान होते ती आलो आहे. तिथं आपण पाहू शकता ट्रॉली आहे परेलच्या राजाची आणि काहीच काम चालू नाही आहे. चला आता आपण थेट जाऊयात. गायस गेल्या वर्षीपासून या वर्षी ना खूप कॉन्ट्रोवर्सी वाढल्या आहेत आणि खूप सगळं स्ट्रिक्ट केलं आहे. काही ते व्हिडिओ वगैरे काढायचं नाही असं तसं. म्हणजे ते बरोबरच आहे त्यांचं. म्हणजे लोक कसं अपूर्ण व्हिडिओ काढतात आणि ते पोस्ट करतात. म्हणजे काय चांगलं नाही वाटत. आणि एक दोन लोक आहेत ते सतत काय ना काय बोलत असतात म्हणजे कॉन्ट्रोवर्सी होईल असं आणि मग ते आपल्या उत्सवाला गालबोट लागतो. चला आता आपण बघूयात कसं होतं पुढे. अजून खूप दिवस बाकी आहेत. अजून 2 महिने आपल्याकडे आहेत. बघूयात आता कसं होतं. चला आता आपण आलो गणेश गल्ली येथे. इथे मुंबईचा राजा विराजमान होतो तिथे. चला आतमध्ये काय अपडेट आहे ते बघू आपण. चला इथे आलोय मुंबईचा राजा आणि ती आपण पाहतोय मुंबईच्या राजाची ट्रॉली. आणि इथे अजून काही काम वगैरे चालू नाही केला. थोड्या दिवसात बहुतेक करतील. चला आता आपण जाऊयात लालबागकडे. लालबागच्या दिशेने जाऊ. आधी आपण तो केक खाऊ. यावर्षी गणेश गल्लीचा मुंबईचा राजा काय मूर्ती होती एकदम ब्युटी म्हणतात ना अशी मूर्ती होती. काय एक डिटेलिंग असं कोणच नसेल ज्याला ती मूर्ती आवडली नसेल. म्हणजे बाप्पा तर सर्वांनाच आवडतात पण मूर्तीची डिटेलिंग वगैरे जबरदस्त एक नंबर होती. आणि आता आपण आले चिवडा लेन म्हणजेच जर लालबागचा राजा विराजमान होतो ना ती ही गल्ली आहे. सॉरी चला आतमध्ये जाऊयात. आता आपण बघूया किती काम चालू आहे. आता आपण आले लालबागचा राजाच्या मंडपाजवळ. हे बघा मंडपाचं काम आता चालू केलेलं आहे. आपल्याला थोडा यावर्षी उशीर झाला यायला नाहीतर मागच्या वेळी आपण लवकर आलो होतो ना. आपण पाहतोय लालबागच्या राजा मंडपाचं काम चालू आहे.
इथे जिथे लाईन असते ना लालबागच्या राजाची तिथे मंडपचं काम चालू आहे. हे बघा. काम चालू आहे बघा. आपण आले विजय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये. आता मंडप वगैरे घातला आहे. दाखवतो एक मिनिट. पिटअप करत घेतलेला आहे विजय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये. हे बघा सगळं इकडे एक असणार आहे. चला आता आपण चालू आहे थेट चिंच पोकळे चिंतामणी इथं बसतोय तिथे जातो. चाललो आहे आपण आता. चला चिंच पोकली स्टेशन आहे आणि इकडे लगेच उजवी साईडला इथून आपण जर आलो ना उजवी साईडला विजय खातू सरांचा वर्कशॉप आहे तिकडे पुढे. चला आता इकडे आपण चिंच पोकळीच्या चिंतामणी बसतोय ना तिथे चाललो. हे बघा पुढे आपल्याला दिसतोय. थांब रे. चला. सो गाईज गेल्या वर्षी ना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला तब्बल आम्हाला ना जवळपास 20 तास लागले होते. आम्ही निघालो होतो 5 वाजता निघालो होतो आणि रात्री 11 वाजता 11 साडे11 दरम्यान आमचं दर्शन झालं होता. आणि मग नंतर ट्रेन्स पण बंद झाल्या. मग दुसऱ्या दिवशी एक 4ची ट्रेन असते ना सकाळी तेव्हा गेलो होतो. आता आपण पोचलो चिंचपोकळे चिंतामणीच्या मंडपाजवळ आणि काहीतरी काम चालू आहे तुम्हाला दाखवतो बघा. अच्छा हे रोड वगैरे सगळं नीट करत घेतलं आहे चिंतामणीच्या इथे. आजच्या अपडेटमध्ये आपण बघितलं गणसंकुल, परेल वर्कशॉप, लालबागचा राजा, परत परेलचा राजाचं मंडपचा अपडेट बघितला आणि आता शेवटला आपण बघितला चिंचपोकलेचा चिंतामणी. तर या व्हिडिओला मी आता इथेच एंड करतो. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये खेतवाडीचा अपडेट देणार आहोत. चला बाय गाईज.